श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत दिव्यांग बांधवांच्या उत्कर्षासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा पर्पल जल्लोष महोत्सव उत्साहात, रोटरीच्या वतीनं आयोजित दिव्यांग रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी निमित्त एकता मासिकातर्फे तयार करण्यात आलेल्या विशेषांकाचं प्रकाशन, पुण्यात रुग्ण हक्क परिषदेच्या वतीनं कर्करोग मुक्त अभियानाचा संकल्प, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यात संविधान गौरव अभियानाला सुरुवात आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नदीजोड प्रकल्पाबाबत पुण्यात यशदा इथं कार्यशाळा. पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन फाउंडेशनच्या वतीनं 17 ते 19 जानेवारी दरम्यान दिव्यांग बांधवांच्या उत्कर्षासाठी पर्पल जल्लोष दिव्यांगांच्या महाउत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आयुक्त शेखर सिंह उपस्थित होते. मंत्रालयातील दिव्यांग विभाग पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करण्यात येईल यासह विविध घोषणा पवार यांनी यावेळी केल्या. ते म्हणाले, मी मार्च मध्ये अर्थसंकल्प आपला सादर करणार आहे आणि डीपीसी जिल्हा वार्षिक योजना ह्याच्यामध्ये दिलेला निधी हा आजपर्यंत दिव्यांगांच्या करता किती निधी खर्च करायचा ते नव्हतं. मी आज पर्पल जल्लोष दिव्यांगांचा महाउत्सवाच्या निमित्तानं 36च्या 36 जिल्ह्यामध्ये दिलेला निधी हा ठराविक टक्के माझ्या दिव्यांगांच्या करता खर्च केलाच पाहिजे अशा प्रकारचा आदेश त्या ठिकाणी काढतो. या घटकाला देखील बाकीच्या बाबतीमध्ये बजेटमध्ये वगैरे तरतूद तर केलीच जाईल, परंतु इथून पण काही मदत, कारण आम्ही सगळेजण तिथं प्रतिनिधी म्हणून काम करत असतो, त्याच्यावर तोही एक महत्वाचा निर्णय आजच्या या महोत्सवाच्या निमित्तानं मी जाहीर करतो. त्याच्यामध्ये दिव्यांग बांधवांना सक्षम बनवणं आणि केवळ त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढं करणं हे आपलं काम नाही, तर त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्यासाठी त्यांना योग्य सुविधा, योग्य प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून देणं हीच गोष्ट सर्वार्थाने महत्वाची आहे. या पर्पल जल्लोष कार्यक्रमाचा समारोप राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाला. समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा ओळखून त्यांना एकत्रित घेऊन पुढे गेलो तर भारत निश्चितच एक आदर्श देश म्हणून जगासमोर येईल असं प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केलं. हा सोहळा आयोजित केल्याबद्दल त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचं अभिनंदन केलं. रोटरी क्लबच्या वतीनं पुण्यात झालेल्या दिव्यांग रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रोटरी क्लब पुणे साऊथ आणि तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स यांच्या सहयोगानं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रोटरीचे गव्हर्नर शीतल शहा यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना उपयुक्त उपकरणांचं वाटप करण्यात आलं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गौरी गाडगीळ, अजित कुंटे, अमोल करचे, परशुराम माळी आणि गीतांजली ढोबे यांचा यावेळी रोटरी इन्स्पायरिंग दिव्यांग आयकॉन म्हणून सत्कार करण्यात आला. या मेळाव्यात सुमारे 700 दिव्यांग व्यक्ती आणि 25 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमाबाबत बोलताना रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष संजीव ओगले म्हणाले, आम्ही आवाहन केलं होतं ज्याच्यामध्ये दिव्यांग लोकांना आम्ही एम्प्लॉयमेंट, एम्पॉवरमेंट आणि इक्विपमेंट फॉर सेल्फ रिलायन्स याच्यासाठी आम्ही हा दिव्यांग मेळावा घेतला होता. त्याच्यामधनं होपफुली आम्ही एक्सपेक्ट करतोय की आता आमच्याकडे जे अजून फंड्स या कामासाठी आम्हाला डोनर्सने दिलेले आहेत ते रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ परत एक मेळावा अरेंज करून हे आम्ही इक्विपमेंट डोनेशन करणार आहोत. रोटरी डिस्ट्रिक्ट ह्युमन डेव्हलपमेंटचे पदाधिकारी दिलीप देशपांडे म्हणाले, विकलांगों की एक तमन्ना है, हमें कुछ बनना है, भगवान ने शक्ति दी है, हमें नाम रोशन करना है. या पार्श्वभूमीवर या दिव्यांग रोजगार मेळाव्याचं रोटरी डिस्ट्रिक्टने आयोजन केलेलं. या मेळाव्यामधून आम्ही दिव्यांगांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून आम्ही साधारणतः 20 कंपन्यांना तिथे बोलवलेलं होतं, ज्यांना दिव्यांग मुलं नोकरीवर घेण्यासाठी ज्यांची इच्छा आहे. तर त्यांचे सगळ्यांचे ट्रेनिंग वगैरे काल झालेलं आहे. त्याचप्रमाणे ज्यांना स्वयंरोजगार करता येऊ शकतो, म्हणजे कारखान्यातले जे प्रॉडक्ट्स आहेत जे त्यांना करू शकतील अशा प्रॉडक्ट्सचं सुद्धा त्यांनी माहिती घेतली आणि त्याप्रमाणे त्यांचं स्किल डेव्हलपमेंट करून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी सुद्धा सुरू करणार आहेत. तर या मेळाव्यामध्ये
यामधून या दिव्यांगांना एक वेगळं आयुष्य, स्वकष्टाचं आणि अर्थार्जनाचं असं एक वेगळं आयुष्य मिळणार आहे. आणि या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी निमित्त एकता मासिकातर्फे तयार करण्यात आलेल्या विशेषांकाचं प्रकाशन नुकतंच पुण्यात राष्ट्रसेविका समितीच्या मुख्य संचालिका शांताक्का आणि विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे प्रमुख दिलीप करंबेळकर आणि एकता मासिकाचे व्यवस्थापक दत्तात्रय अंबुलकर यावेळी उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राष्ट्रीय एकात्मता पुनर्स्थापित करण्याचं काम केलं. त्याचप्रमाणे आपल्या संस्थानापुरतं विकासाचं उद्दिष्ट न ठेवता संपूर्ण भारताच्या विकासाचा दृष्टिकोन त्यांच्याकडे होता. म्हणूनच देशात अनेक मंदिरांचं पुनरुज्जीवन, नवीन सामाजिक स्थळांची उभारणी इत्यादी कार्य त्यांच्या हातून पार पडलं, असे गौरवोद्गार अहिल्यादेवींचे वंशज प्राध्यापक राम शिंदे यांनी यावेळी काढले. आता चोंडी गावाचा विकासही उत्तमरित्या झाला आहे. अहिल्यादेवींच्या या उल्लेखनीय कार्यामुळेच अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर असं करताना त्याला कोणीही विरोध केला नाही, असं सांगताना शिंदे म्हणाले, अहिल्यादेवींचं नाव असलेलं आणि जन्मगाव असलेला जिल्हा 16 महिन्यामध्ये अहमदनगरचं अहिल्यानगर झालं. सांगायची गोष्ट चांगली की अहिल्यादेवींच्या नावाची मागणी केली. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्याचा दुजोरा दिला. एकनाथ शिंदे साहेबांनी ते जाहीर केलं आणि 16 महिन्यात लोकसभेच्या अगोदर तो प्रस्ताव दिल्लीला गेला. विधानसभेपूर्वी त्याची अंमलबजावणी झाली. की राजकारणामध्ये एक म्हटलं की दुसरा दोन म्हणतो, पण अहमदनगरचं अहिल्यादेवी करताना कोणत्याही पक्षाने, नेतृत्वाने विरोध केला नाही. रुपालीताईंना मी खऱ्या अर्थाने मनपूर्वक धन्यवाद यासाठी देतो की आपण त्रिशताब्दी जन्म वर्षाच्या निमित्तानं वर्षाच्या प्रारंभीच अतिशय वाचकांच्यासाठी हा विशेषांक त्यांच्या हाती पडावा आणि एक संदर्भ समृद्ध विशेषांकाची निर्मिती केली. त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक असं अभिनंदन करतो. अहिल्यादेवींचं त्रिशताब्दी जन्मवर्ष म्हणून आपण साजरं करायला निघालो आहोत आणि मग आपल्या देशात कधीतरी स्त्रियांना कोणतं स्थान होतं हे सगळ्यांना पुण्यामध्ये मी सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळं त्या काळात अहिल्यादेवींनी हे असामान्य कर्तव्य करून तुमच्या आमच्या समोर हा इतिहास रचून ठेवला. आक्रमकांनी तोडलेली सगळी मंदिरं पुन्हा निर्माण करण्याचं काम केलं. 1780 साली काशी विश्वेश्वराचा जो जीर्णोद्धार केला तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केला. पुण्यातील रुग्ण हक्क परिषदेच्या वतीनं कर्करोग मुक्त महाराष्ट्र अभियान हाती घेण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत कर्करोगावरील महागडे उपचार मोफत करण्यात येणार आहेत, अशी माहिती अभियानाचे प्रमुख तसंच रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिली. अधिक माहितीसाठी रुग्णांनी आणि नातेवाईकांनी 9850002207 या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन करताना ते म्हणाले, एकीकडे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना कॅन्सर झालाय, ती माणसं 20-20, 25-25 वर्ष जगतायत, वृद्धकाळापर्यंत सुस्थितीत जगतायत, कारण त्यांची ट्रीटमेंट पूर्ण होते, त्यांच्यावरती योग्य उपचार होत आहेत. मात्र तरुण अवस्थेमध्ये 20, 25, 30 कॅन्सर निदर्शनास येतो. मात्र पैसे नसल्यामुळे अर्धवट ती कॅन्सरची ट्रीटमेंट सोडून द्यावी लागते. ही भीषण परिस्थिती कॅन्सरची दिसत असताना त्या रुग्णांना सन्मानाने जगता आलं पाहिजे. गरीब असला तरी त्याला पूर्ण उपचार मिळवण्याचे अधिकार आहेत. भारतीय घटनेनेच कलम 21 मध्ये ते अधिकार दिलेले आहेत आणि म्हणून एकीकडे सरकार मदत करायला तयार आहे, एकीकडे मागणारा वर्ग सुद्धा तितकाच मोठा आहे, उपचार करणारे डॉक्टर सुद्धा तयार आहे. मग हे सगळं अडलंय कुठं? या सगळ्याची सांगड आम्ही घातली, सगळ्यांना एकत्र केलं. डॉक्टरांना सुद्धा रुग्ण पैसे देणार नसला तरी हॉस्पिटल तोट्यात जाणार नाही, पैसे मिळतील अशी शाश्वती दिली. प्रत्यक्षात या गोष्टी करून दाखवल्या. त्या पद्धतीच्या अनेक गोष्टींचे निकाल आल्यानंतर प्रत्यक्षात हे व्यापक स्वरूपात केलं पाहिजे, हे काम उभं राहिलं पाहिजे. म्हणून कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाची 14 तारखेला संक्रांतीच्या दिवशी शुभमुहूर्तावर म्हणूयात आपण सुरुवात केलेली आहे आणि जास्तीत जास्त रुग्णांना आम्ही सांगू की तुम्ही रुग्ण हक्क परिषदेकडे या, आम्ही तुमचे कॅन्सरवरील सर्वच उपचार मोफत करू. शासनाच्या योजना
सरकारला त्या योजना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. परंतु पोहोचवत असताना ज्या त्रुटी आहेत, अडथळे आहेत, त्या दूर करून आम्ही सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचू. आणि याच्यामध्ये शासनसुद्धा सकारात्मक आहे अशा पद्धतीचं दिसून आलं. त्यामुळे शासनाचे आभार मानतो आणि कॅन्सरमुक्त महाराष्ट्र हे अभियान या येत्या 5 वर्षात आपण सक्सेस करून दाखवू. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं संविधान गौरव अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानिमित्तानं पुण्यात नुकतीच संविधान गौरव अभियान सन्मान सभा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सुनील कांबळे तसंच आमदार हेमंत रासने उपस्थित होते. यावेळी बोलताना शिंदे यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारच्या काळात गेल्या 10 वर्षात झालेल्या सामाजिक आर्थिक विकासाचा आढावा घेतला. ते म्हणाले, एक संकल्प आपके द्वारा भी मैं लेवाना चाहता हूँ. भारतवासी होने के नाते, महाराष्ट्र के नागरिक होने के वास्ते महाराष्ट्र ने सदैव देश की क्रांति, देश के इतिहास, देश की प्रगति, देश के विकास में अपना बलिदान दिया है, अपना योगदान दिया है. और एक संकल्प हमें लेना होगा कि ये धरती झुकेगी नहीं, ये लोकतंत्र रुकेगी नहीं और भारत का मस्तक झुकेगा कभी नहीं. संविधान की रोशनी के आधार पर 75 वर्ष गुजरे हैं और ये सफर अमृत काल से शताब्दी काल तक, ये सफर संकल्प से सिद्धि तक, यही संविधान भारत के 140 करोड़ नागरिक को सदैव अपनी रोशनी प्रदान करेगी और एक विकसित भारत, एक विश्व गुरु भारत का निर्माण करने में आप और हमें एक नया उत्साह जरूर देगी. कोकण ते इतर नदी खोऱ्यात पाणी वळवण्यासाठीच्या नदीजोड प्रकल्पाबाबत पुण्यात यशदा इथं नुकत्याच एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात 112 टीएमसी तर कृष्णा खोऱ्यात 70 टीएमसी असं एकंदर 182 टीएमसी पाणी उपलब्ध होईल. त्यामुळं 4 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून त्याचा लाभ मराठवाड्यातील 6 आणि पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांना होणार आहे, अशी माहिती कार्यशाळेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ते म्हणाले, नदीजोड प्रकल्पाच्या अनुषंगानं गोदावरी खोरे आणि कृष्णा खोऱ्याच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांच्यासाठी ही कार्यशाळा आपण त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष करून महाराष्ट्र पाणी परिषदेच्या वतीने पहिल्यांदाच 2005 साली त्या परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष स्वर्गीय गणपतराव देशमुख आणि कार्याध्यक्ष स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी या संदर्भातला पहिला नदीजोड प्रकल्प आराखडा तयार केला होता. अशा प्रकारची पहिलीच कार्यशाळा मला वाटतं महामंडळाच्या पुढाकारानं कृष्णा आणि गोदावरी खोऱ्यातले सर्व जवळजवळ 200च्या वर अभियंते सगळे अधिकारी बोलवले होते. आज दोन्ही गोष्टी आहेत, जलसंपदा खात्याने केला प्रकल्प अहवाल आणि महाराष्ट्र पाणी परिषदेने केला प्रकल्प अहवाल, या संदर्भात विस्ताराने चर्चा झाली. खरं म्हणजे मी या निमित्तानं आपले आदरणीय प्रधानमंत्र्यांचे मनापासून त्यांना धन्यवाद देईल की या नदीजोड प्रकल्पासाठी त्यांनी आता अतिशय उच्चतम प्राधान्य दिलेलं आहे. गेल्याच महिन्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये केलेल्या पहिल्या प्रकल्पाचा शुभारंभ आणि आता महाराष्ट्रातील या सगळ्या नदीजोड प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देण्यामध्ये अतिशय सकारात्मक भूमिका त्यांनी घेतलेली आहे. विशेष करून मागच्या 2.5 वर्षामध्ये आजचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री माननीय देवेंद्रजी यांनी ह्या प्रकल्पांना एवढी गती दिलेली आहे, मला वाटतं मागच्या 25 वर्षापूर्वी जे घडलं नाही. 2.5 वर्षात त्यांनी या सगळ्या प्रकल्पांना अतिशय गती देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं जे विजन आहे ते पुढे घेऊन जाण्याचं दायित्व माझ्याकडे आलं आहे. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन केलं होतं माधवी कुलकर्णी यांनी. संकलन केलं होतं शिवराज सणस, सीमा चोरडिया, भूषण राजगुरू, निकिता देशमुख आणि स्वाती महाळंक यांनी. तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.